महाराष्ट्र भूमी संतांची थोर परंपरा लाभलेली मी आता या ठिकाणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा एक छोटासा अभंग सादर करते। खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे। खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। त्याच्यानंतर ओवी स्वाती मुंडे, रमेश खानोलकर। नमस्कार, माझं नाव स्वाती संदीप मुंडे, मी MSK प्राथमिक विद्यालय चुनाभट्टी प्रायव्हेट एडेड स्कूलमधून आहे। तर आज मराठी राजभाषा दिन आहे, त्यानिमित्ताने सर्वजण जी आपली मायबोली मराठी आहे त्याच्यामध्ये ओव्या, अभंग, गवळण विविध प्रकार आहेत की जे मराठी भाषेला फुलवतात, सजवतात। तर त्यातीलच एक ओवी हा प्रकार मी थोडासा तुमच्या समोर सादर करत आहे। तर पूर्वीच्या काळी बघा, आपल्या सुद्धा आजी अजूनही काही काहींना ऐकायला भेटत असेल की पहाटे उठून दळण दळायच्या पूर्वीच्या काळी, आणि मग ते दळण दळताना देवाचं एक नामस्मरण म्हणून ओव्या गायच्या। तर त्यातला एक छोटासा भाग मी तुमच्या समोर सादर करत आहे। सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी, ओव्या गाऊ कौतुकी तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुकी तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुकी तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला। सासू आणि सासरा धीर तो तिसरा, सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रातारा तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ भ्रातारा तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ भ्रातारा तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ भ्रातारा तू येरबा विठ्ठला। शिव शिव खुंटी ग प्रपंचाचे नेते ग, शिव शिव खुंटी ग प्रपंचाचे नेते ग, लावणी पाची बोट ग तू येरबा विठ्ठला, लावणी पाची बोट ग तू येरबा विठ्ठला, लावणी पाची बोट ग तू येरबा विठ्ठला, लावणी पाची बोट ग तू येरबा विठ्ठला। 12-16 गडणी अवघ्या कामिनी, 12-16 गडणी अवघ्या कामिनी, ओव्या गाऊ बैसुणी तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ बैसुणी तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ बैसुणी तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ बैसुणी तू येरबा विठ्ठला। थँक्यू। छान छान आवाज झालेले आहेत। बहिणाबाई चौधरींना आपण सगळे ओळखतो ना, अशा प्रकारे अज्ञान न शिकलेल्या पण त्याने अशा प्रकारे कविता केल्या की आजही त्यांचं नाव जगभर नुसतं भारतभर नाही जगामध्ये त्यांच्या ओव्या आणि कविता बोलल्या जातात। छान मुंडे मॅडम। त्याच्यानंतर आहे भारूड स्मिता सुरवसे, समता विद्या मंदिर। बोला पुंडरी कवरे
गोविंदा तू र गोविंदा तू आज पोकर माळे पोकर डोंगराचा वेणू आज पोकर माळे पोकर डोंगराचा वेणू म्हातारपणी नवरा केला तोही पोर करता फुगडी फू बाई फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू नवी नवी गावी कशी नवी नवी गावी कशी शनिवारी लाज नवी नवी गावी कशी शनिवारी लाज आता झाली चिली पिली कोंबडी वाणी मग आता फुगडी फू बाई फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू बाई फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू संतांची निंद केली निंद नाही बरी संतांची निंद केली निंद नाही बरी तुकाराम शरण गेले सद्गुरु पाळी आता फुगडी फू बाई फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू तुकारामांचं भावे आहे हे आणि सुंदर याच्यात त्यांनी गायलेलं आहे. छान स्मिता सुरेश मॅडम खेडेगाव कोकणामध्ये सगळ्यांना माहिती आहे गणपतीच्या वेळी अशा प्रकारे गाणी गायले जातात आणि महिलांच्या लावणी अशा प्रकारे छान कार्यक्रम केले होते. त्यातच एक तुकाराम महाराजांनी दिलेले आहे अभंग होता. त्याच्यानंतर आहे लावणी सीमा केवळात गांधीबाग मंदिर 9 वर्षालू नेसून आले कशी सावरू पदरा 9 वर्षालू नेसून आले कशी सावरू पदरा आहो घ्यावो माझा सलामीचा मुद्रा आहो घ्यावो माझा सलामीचा मुद्रा आहो घ्यावो माझा सलामीचा मुद्रा कुरळ्या कुरळ्या केसात लावलाय रात राणीचा गजरा कुरळ्या कुरळ्या केसात लावलाय रात राणीचा गजरा आहो घ्यावो माझा सलामीचा मुद्रा आहो घ्यावो माझा सलामीचा मुद्रा खरं तमाशाला गेल्यासारखं वाटलं का? सर्वांना वाटलं का? असं वाटलं की छान तमाशा चालू आहे आणि तमाशामध्ये लावणी चालू आहे. त्याच्यानंतर आता आहे गजाले स्मृती टेमकर शिवाजी विद्यालय. नमस्कार. जशी मराठी भाषा ही अभंगांनी डोळ्यांनी म्हटलेली आहे तसं मराठी भाषेमध्ये विविधता असते ती प्रांतावर भाषा बदलते. म्हणजे कोकणातली वेगळी भाषा मालवणातली वेगळी भाषा विदर्भातली वेगळी भाषा आणि त्या प्रांतामध्ये त्या भाषेचं आपल्याला शब्द दिसून येतं. तर मी आज तुमच्या पुढे मालवणी भाषेतले गाणं सादर करणार आहे मालवणी गजाली जी गोष्टी रूपात सांगितली जाते. ऐका मंडळी गजाल सांगते सासूरवाडीची ऐका मंडळी गजाल सांगते सासूरवाडीची सासरे नाका पाहुणे केले भिंगऱ्या कोंबड्याचो सासरे नाका पाहुणे केले भिंगऱ्या मुलगाचो ऐका मंडळी गजाल सांगते सासूरवाडीची ऐका मंडळी गजाल सांगते सासूरवाडीची सासरे
अगदी ऍक्शन विथ ऍक्शन छानपैकी स्मृती मागच्या वर्षी पण केलं मागच्या वर्षी पण शेवटच्या दिवशी असा कार्यक्रम केला होता. वत्सला शिंदे गांधीबाग नंबर. नमस्कार मंडळी. गवळण हा प्रकार बहुतेकांना माहीत नाहीये. गवळण म्हणजे काय असतं माहिती का? जेव्हा श्रीकृष्णाच्या काळात त्याच्या मुलांनी ज्या सगळ्या गवळणी मुग्ध झाल्या होत्या, त्याच्यावर मोहित झाल्या होत्या आणि मग या गवळणी कृष्णाला आपल्या मनातून भाव सांगण्यासाठी, भक्ती सांगण्यासाठी त्याला जे प्रेमाने आळवायच्या त्याला गवळणी म्हणतात. तर अशीच एक गवळण सादर करत आहे मी.